नमस्कार. जीवन मूल्य या कार्यक्रमामध्ये मी अनिता करवा आपल्या सर्व दर्शकांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. दर्शको हो, आज आपण मनाचे व्यवस्थापन या विषयावर मागील अनेक भागांपासून प्रकाशभाई बरोबर चर्चा करत आहोत. आजही ते आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. सर्वात प्रथम आपण त्यांचं स्वागत करूया. प्रकाशभाई, खूप खूप स्वागत आणि नमस्कार. थँक्यू व्हेरी मच अँड ओम शांती. ओम शांती. दर्शको, असं म्हटलं जातं, मन जीते जगत जीत. गीतेमध्ये म्हटलेलं आहे, जो स्वतःच्या मनावर ताबा मिळवू शकतो, नियंत्रण मिळवू शकतो, तो जगाला जिंकू शकतो. परंतु ही अतिशय अवघड अशी गोष्ट आमच्या भाऊंनी, प्रकाश भाऊंनी हळूहळू सोपी करायला सुरुवात केलेली आहे. तुम्ही नक्कीच याचा अनुभव घेत असाल. त्यांनी अतिशय सुंदर भाषेमध्ये सांगितलं आहे की जर मनाला जिंकायचं असेल तर सर्वात प्रथम ह्या देहाचा जो अभिमान आहे, बॉडी कॉन्शियसनेस आहे, तो सोडून आत्मिक भावाकडं म्हणजे आत्मभावाकडं जावं लागेल. मला गीतेमध्ये ते वाक्य आठवतं जेव्हा श्रीकृष्णाने अर्जुनाला म्हटलं होतं, हे अर्जुना, तू आत्मभावस्थ हो. जोपर्यंत तू आत्मभावस्थ होणार नाही तोपर्यंत तू या मोहपाशापासून मुक्त होऊ शकणार नाही. आणि असाच एक सुंदर मंत्र त्यांनी दिलेला आहे आणि तुम्ही तो रोजच्या प्रॅक्टिकल जीवनामध्ये आणत असाल. स्वतः आत्मिक स्वरूपमध्ये स्थित होऊन इतरांनाही आत्मस्वरूपामध्ये पाहण्याचा आजपासून प्रयत्न सुरू करा. नक्कीच तुम्हाला मनावर नियंत्रण मिळवता येईल. पुढं प्रकाश भाऊ, आपण आम्हाला सांगितलं होतं की मनाच्या वेगवेगळ्या स्थिती आहेत. जसं तुम्ही म्हटलं होतं की सर्वात पहिला स्मृती. जशी स्मृती आहे तशी स्थिती बनते, आणि जशी स्थिती आहे तशी वृत्ती बनते, आणि जशी वृत्ती आहे तशी जसा ॲटिट्यूड बनतो, दृष्टिकोन बनतो आपला. वृत्ती आणि ॲटिट्यूड एकच. हां, वृत्ती आणि ॲटिट्यूड एकच, आणि त्याप्रमाणेच आपली सृष्टी बनते. इथपर्यंत आपण पोहोचलेलो होतो. ह्यापुढं आपण काय सांगाल? ओके. आपण वृत्तीबद्दल पुष्कळ काय डिस्कस केलं. ही गोष्ट खरी आहे, परंतु वृत्ती हा एक असा टॉपिक आहे ना, हा अतिशय समजून घेण्याची आवश्यकता आहे. कारण तुमच्या जीवनातलं यश पुष्कळदा तुम्ही कुठली वृत्ती धारण करता त्याच्यावर अवलंबून आहे. तुमची जर वृत्ती चांगली असेल ना, तुम्हाला पॉझिटिव्ह सकारात्मक जर वृत्ती असेल तुमची, म्हणजेच पॉझिटिव्ह माइंडसेट असं ते म्हणतात इंग्रजीत, तसं जर असेल तर तुमचं अर्धं काम असंच होऊन जातं. पण अर्ध्या कामासाठीच तुम्हाला एफर्ट्स करायला लागतात. पण तीच तुमचे जर निगेटिव्ह माइंडसेट असेल, निगेटिव्ह मेंटल ॲटिट्यूड असेल, तर तुम्हाला किती चांगलं काम असू दे लोक अडीअडचणी उत्पन्न करतात, त्रास देतात. त्यामुळे आपण काही ॲटिट्यूडबद्दल म्हणजे वृत्तींबद्दल बातचीत केली, परंतु एवढं लक्षात घ्या की वृत्तीमध्ये पुष्कळ व्हरायटी आहे. एक म्हणजे निगेटिव्ह माइंडसेट किंवा निगेटिव्ह मेंटल ॲटिट्यूड पासून पॉझिटिव्ह मेंटल ॲटिट्यूड, अशी फार वाईड रेंज आहे. आणि ही जी रेंज आहे की नाही, तर निगेटिव्ह मेंटल ॲटिट्यूड आता जसं तुम्हाला सांगितलं, तुम्हाला तुमच्या यशापासून दूर ठेवतं. त्यामुळे पॉझिटिव्ह मेंटल ॲटिट्यूड धारण करणं आणि निगेटिव्ह मेंटल ॲटिट्यूडचं पॉझिटिव्ह मेंटल ॲटिट्यूडमध्ये कन्व्हर्शन करणं, ट्रान्सफॉर्मेशन करणं, हे स्किल प्रत्येकामध्ये आहे. हे आपण डेव्हलप करायला पाहिजे. हे अतिशय आवश्यक आहे. आपण प्रत्येकजण खरं म्हटलं ना तर एक ट्रान्सफॉर्मर आहोत. ट्रान्सफॉर्मर काय करतो? इलेक्ट्रिसिटीचा व्होल्टेज व्हेरी करतो अकॉर्डिंग टू आवर रिक्वायरमेंट. तर त्याप्रमाणे आपण सुद्धा एक जिवंत ट्रान्सफॉर्मर आहोत. आपल्याकडे जरी निगेटिव्हिटी आली, कोणी आपला अपमान केला, कोणी आपल्याला आपल्या हास्याला प्रतिसाद दिला नाही, काही जरी निगेटिव्ह असेल तरी ते पॉझिटिव्हमध्ये ट्रान्सफॉर्म करण्याची आपल्यामध्ये कपॅसिटी आहे. अंडरस्टँड? सो हे त्यामुळे ह्या वृत्तीनं जाणून घेणं खरोखर अत्यंत आवश्यक आहे. कारण हे इनर मोस्ट आहे. हे तो जनरली लोकांच्या लक्षात येत नाही. लोकांना फक्त पुढचे विचार दिसतात, पण विचाराच्या आधी वृत्ती आहे, वृत्तीच्या आधी स्थिती आहे, स्थितीच्या आधी स्मृती आहे. तर ही जी वृत्तीबद्दल मी तुम्हाला आणि जरासं सांगू इच्छितो. एक म्हणजे ह्या ज्या नकारात्मक वृत्ती आहेत की नाही, त्या म्हणजे राक्षसी वृत्ती. ते आपण काल आम्हाला सांगितलं होतं, जे 5 अवगुण आहेत, काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार, ह्याच्यावरती ज्या आधारित आहेत की नाही, ह्या राक्षसी वृत्ती आहेत. आणि पॉझिटिव्ह मेंटल ॲटिट्यूडमध्ये फक्त जी परमेश्वराची प्रॉपर्टी आहे, प्रेम, पवित्रता, सुख, शांती,
ह्याच्यावरती आधारित. बरोबर. हा म्हणजे ॲटिट्यूड ऑफ काइंडनेस, ॲटिट्यूड ऑफ मर्सी. आता प्रेझेंट पॉईंट ऑफ टाईम दुनियेमध्ये कशाची आवश्यकता असेल तर मर्सी, रहेम किंवा दयाभावाची आवश्यकता आहे. कारण प्रत्येकजण इतका सफर होतं आहे जीवनामध्ये, तर त्याच्याकडे आणि त्यामुळे त्याचं वागण्याचं असं आहे की तुम्ही जरी काही चांगल्या दृष्टीने त्याच्याशी बोलला तरी तो पटकन वाईट दृष्टीने घेतो. असं कित्येक आपल्याला अनुभव येतात की आपला खरा दृष्टिकोन फार चांगला असतो, परंतु ती व्यक्ती इतक्या चुकीच्या भावनेने घेते आणि उलट आपल्याशीच भांडायला सुरुवात करते. असं पण होतं. तर आपल्याला ही जी निगेटिव्ह माइंडसेटवरून पॉझिटिव्ह माइंडसेटवरती जायला पाहिजे, ही एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची होती. आणि दुसरं म्हणजे जे काय तुम्हाला परमेश्वराने दिलेलं आहे त्याच्याबद्दल एक कृतज्ञतेची ॲटिट्यूड असावी. हां, व्हॉट इज द बेस्ट ॲटिट्यूड इज ग्रॅटिट्यूड. हां, यू शुड हॅव ग्रॅटिट्यूड की आपण काय म्हणतो, जे आपल्याला दिलं आहे दॅट वी आर नॉट काउंटिंग, ते आपलंच आहे. पण जे आपल्याकडे नाही आहे त्याच्यासाठी आपण मात्र निगेटिव्हिटीमध्ये जातो. पण परमेश्वराने आपल्याला प्रत्येकाला भरपूर काही दिलेलं आहे. त्याचप्रमाणे एक निगेटिव्ह ॲटिट्यूड तुम्हाला मी सांगतो. हां, त्याला आपण म्हणू शकतो स्फोटक ॲटिट्यूड. हां, ती कॉन्टेजियस असते. हां, पहा, एखाद्या फॅक्टरीमध्ये त्या फॅक्टरीच्या मालकाने पुष्कळ इन्व्हेस्टमेंट केलेली असते. त्याच्यामध्ये हितसंबंध आणि शिवाय अनेकांना त्याच्यामुळे नोकरी वगैरे मिळालेली असते, कामधंदे चाललेले असतात. आणि ज्याने एक पैसा पण त्याच्यात गुंतवलेला नाही असा लेबर लीडर त्या फॅक्टरीच्या गेटवरती उभा राहतो आणि अशा ॲटिट्यूडने गोष्टी करतो आणि सगळ्या कामगारांना भडकवतो. म्हणजे ॲटिट्यूड कशी आहे, कॉन्टेजियस आहे. हां, स्फोटक आहे. स्वतःच्या ॲटिट्यूडने तो त्यांची ॲटिट्यूड भडकवतो आणि जी फॅक्टरी त्यांना रोजीरोटी देते त्या फॅक्टरीच्या मालमत्तेचं ते नुकसान करायला निघतात. इवन आता पहा, काही मनाविरुद्ध झालं तर आपण देखील रस्त्यावरती उतरतात आणि कुठे मिल्क बूथ किंवा काही बेस्ट बसेस आपण नुकसान करतो. हे जे आपण नुकसान करतो हे बरोबर आहे का? हे कुणाचं नुकसान आपण करतो आहे? आपण का सरकारचं नुकसान करतो आहे? हे नुकसान आपण आपलंच करतो आहे. कारण आपल्याच पैशातून सरकारने किंवा त्या संस्थेने त्या गोष्टी घेतलेल्या असतात आणि त्या आपण डॅमेज केल्यानंतर पुन्हा त्या घेण्यासाठी पैसा पाहिजेच. म्हणजे तुमचे उलट कर वाढणार आहेत, कमी होणार नाही आहेत. तर त्यामुळे असे स्फोटक ॲटिट्यूड कामाचे नाही. शिवाय त्यामध्ये तुम्ही निसर्गाला रिस्पेक्ट देत नाही. ह्या प्रत्येकाला रिस्पेक्ट पाहिजे असतो. आपल्याला निसर्गामध्ये जीव नाही म्हणून आपल्याला असं वाटतं, परंतु निसर्गाला सुद्धा रिस्पेक्ट पाहिजे. आणि निसर्गाला आपण रिस्पेक्ट नाही दिला म्हणजे निसर्गसुद्धा आपल्याला तसंच वागवतो. सुनामी म्हणा किंवा भूकंप म्हणा, जे काय होतं की नाही. तर एनिवे, तर ह्या ॲटिट्यूडवरती म्हणजे आत्तापर्यंत तुम्ही सांगितलं की पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आहे, निगेटिव्ह आहे आणि निगेटिव्हमध्ये पण असा एक स्फोटक ॲटिट्यूड पण आहे जो आत्ता या कलियुगामध्ये सर्वात जास्त दिसतोय. ह्या ॲटिट्यूडचा परिणाम तर सगळ्यांना माहीतच आहे, पण हा पॉझिटिव्हकडे घेऊन जायचा असेल तर काय करायला पाहिजे? त्याच्यासाठी स्वतःवरती एफर्ट करायला पाहिजेत. हे आपण ॲक्च्युली नंतर बघणारच आहोत. स्वतःवरती एफर्ट केल्याशिवाय, स्वतःला बदलल्याशिवाय हे होऊ शकत नाही. आणि स्वतःला बदलणं जे आहे त्याच्यासाठी जी काही मेहनत घ्यायला लागते त्याच्यावरती पण मी प्रकाश टाकणार आहे. ॲक्च्युली तर ही जशी ॲटिट्यूड तशी व्हिजन म्हणजे दृष्टी. तुम्ही मोठमोठ्या कंपन्यामध्ये गेलात ना तर तिथे त्यांचं मिशन स्टेटमेंट असतं, व्हिजन स्टेटमेंट असतं. व्हिजन म्हणजे त्या कंपनीने 20-25 वर्षामध्ये काय प्रगती करणार आहोत आम्ही, अशी व्हिजन एक पुढचा दृष्टिकोन, दूरदृष्टी ज्याला म्हणतात. किंवा आपल्या भारताचं सुद्धा अब्दुल कलाम 2020 मध्ये आपल्या देशाचा कशी परिस्थिती असेल असे फोरसाईटने ते वागत असतात. त्यांनी दृष्टिकोन घेतला होता. तर व्हिजन ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. ॲक्च्युली गेल्या एपिसोडमध्ये तुम्ही काहीतरी त्याच्यावरती एक गोष्ट सांगत होता असं मला जाणवलं. तुमच्या लक्षात आहे? काहीतरी ॲक्सिडेंट झाला वगैरे असं काहीतरी मी सांगितलं. ती पण एक गोष्ट मस्त आहे की प्रत्येकजण आपल्या वेगवेगळ्या दृष्टिकोनातून तीच घटना बघत असतं. तुम्हाला आठवते ते? तुम्हाला सांगायचे असं सांगू शकता तुम्ही?
म्हणजे एखाद्या ठिकाणी जर ॲक्सिडेंट झालेला आहे तर एखादा व्यक्ती जर रिलेटिव्ह असेल त्याचा तर तो प्रेमाच्या नात्याने बघेल ज्याचा ॲक्सिडेंट झालेला आहे. इन्शुरन्सवाले इन्शुरन्सच्या दृष्टीने पाहतील. किंवा मेडिकलवाले डॉक्टर्स वगैरे ते कसं हे करायचं, त्याला कसं त्यातनं बाहेर आणायचं त्यांनी पाहतील. आणि बघे लोक असतात ते फक्त बघण्याचं काम करतील. पोलीस लोक क्राईम कोणी केला आहे त्या दृष्टीने पाहतील. म्हणजे प्रत्येकाचा ॲटिट्यूड वेगवेगळा आहे. म्हणजे जसा त्यांच्याशी संबंध आहे त्यानुसार दृष्टिकोन पण बदलत जातो. बरोबर की नाही. ह्याच्यावरती एक सुंदर गोष्ट मी पण सांगतो तुम्हाला. तुम्हाला बॉम्बेला माहिती आहे, बॉम्बेला केम नावाचं हॉस्पिटल आहे परेलला. तर एकदा काय झालं, केमवरून एक बसमध्ये एक माणूस केमच्या तिथे चढला आपल्या 3 मुलांसहित. आणि मला वाटतं तो सुट्टीचा दिवस असावा, त्यामुळे बस जवळजवळ खाली होती. फार थोडे माणसं त्या बसमध्ये होते, पॅसेंजर्स. आणि हा माणूस खिडकीजवळ बसला होता आणि आपल्या विचारामध्ये व्यग्र होता. आणि संपूर्ण गाडी खाली असल्यामुळे त्याची ते 3 मुलं कोण कुठल्या सीटवरती चढत आहे, तिथून उडी मारत आहे, इकडे धावत आहेत तिकडे धावत आहेत, गोंधळ घातला त्याने. आजूबाजूच्या जे काही थोडेफार पॅसेंजर होते ते वैतागले. आणि त्यांच्या मनात आलं, काय माणूस आहे हा, आपल्या मुलांना तो आवरत नाही, त्यांना शिस्त लावत नाही. तर अशा पद्धतीने त्यांच्या मनामध्ये विचार चालले होते. शेवटी त्यातला एक जण उठलाच आणि त्याने जाऊन त्यांना सांगितलं की बाबा रे, काय करतात तुझे मुलं, तुझं कुठे लक्ष आहे, केवढा आम्हाला सगळ्यांना त्रास देत आहेत. तर तो काय म्हणतो की मी आत्ताच केएममधून निघालो आहे मुलांना घेऊन, आणि अर्धा तासापूर्वी ह्या मुलांची आई त्यांना सोडून गेली. आणि ह्या कोवळ्या मुलांना हे कसं सांगावं ह्याच्या मी विचारत आहे. हा एवढ्या माहितीचा तुकडा मिळाल्यानंतर सगळ्यांच्या ॲटिट्यूडमध्ये किती फरक पडला. आता त्या मुलांची काळजी, सिच्युएशन तीच आहे. सिच्युएशन तीच आहे, परंतु माणसामध्ये कसा फरक पडतो. त्या मुलांची काळजी आता पॅसेंजर घ्यायला लागली. एका पारसीबाई होती, त्यांनी आपली पर्स उघडली, पर्समध्ये बिस्किटचा पुडा काहीतरी होता, चॉकलेट होती, ती त्यांनी मुलाला दिली. तर अशा पद्धतीने पॅसेंजरच त्या मुलांची काळजी घ्यायला लागले. कारण एवढी कोवळी मुलं, आणि त्यांना पत्ताच नाही की आपली आई गेली. ते त्यांच्या नेहमीच्या ह्याच्याप्रमाणे नाचत आहेत, पण बाप विचार करतोय की त्यांना हे कसं सांगावं. पूर्वीचे अनुभवी लोक पण म्हणायचे ना की कुठलंही तुम्ही बिझनेस करताय किंवा कुठलंही काम करताय तर जरा दूरदृष्टिकोन ठेवून करा. त्याचे सगळे परिणाम आता तुम्ही तर वरिष्ठच आहात, अनुभवी आहात, तुम्ही अनेक लोकांना हे सांगितलंच असेल की कुठलंही तुम्ही, म्हणजे माझे काका नेहमी मला म्हणतात की तुम्ही कुठल्याही बिझनेसमध्ये पडताना त्याचा पूर्ण दूरदृष्टिकोनपणे अभ्यास केल्याशिवाय करू नका. हा ॲटिट्यूड जीवनामध्ये असणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच लोकांना विजनरी म्हणतात, त्याच लोकांना लीडर म्हणतात. ते लीडर असतात कारण काय, त्यांनी पुढे भविष्यात काय बदल होतील, काय परिस्थिती बदलत जाईल त्यांचा अभ्यास करून स्वतःला त्याप्रमाणे तयार केलेलं असतं. प्रकाश भाऊ, मी असे खूप लोक पाहते ज्यांचा ॲटिट्यूड नेहमी पॉझिटिव्ह असतो, किती निगेटिव्ह सिच्युएशन असली, आणि मला केव्हा केव्हा आश्चर्य वाटतं की हे असे कसे राहू शकतात. आणि काही लोक असे असतात की कितीही पॉझिटिव्ह जरी असलं त्यातनं तरी एकतरी निगेटिव्ह काढणार, आणि ॲटिट्यूड त्यांचा तसाच राहतो. मग आम्हाला हेच प्रेक्षकांपर्यंत किंवा आमच्या दर्शकांपर्यंत पोहोचायचं आहे की सगळ्या प्रकारचे लोक आपल्याला पाहत आहेत, तर सगळ्यांचा ॲटिट्यूड कसा पॉझिटिव्ह व्हावा याबद्दल काय करता येईल आपल्याला. पहा, दुसऱ्याची ॲटिट्यूड जर आपल्याला बदलायची असेल, चांगला प्रश्न आहे तुमचा हा खरा. आणि ॲक्च्युली परमेश्वर हीच आपल्याकडून अपेक्षा करतो आहे की लोकांची मनोवृत्ती बदलून एक तुम्ही चांगली परिस्थिती, कारण काय वृत्तीने वायुमंडळ बनतं, ॲटमॉस्फिअर बनतं. आपण बघितलं होतं ना. तर ॲटमॉस्फिअर जर तुम्हाला चांगलं ॲटमॉस्फिअर बनवायचं असेल तर वृत्तीमध्ये बदल घडवून आणणं आवश्यक आहे. मला हे म्हणायचं आहे की प्रत्येकाने स्वतःचा ॲटिट्यूड कसा बदलता येईल. मी तुमचा त्या प्रश्नाचं पहिलं उत्तर देतोय. तर तुम्हाला जर दुसऱ्याची ॲटिट्यूड बदलायची असेल तर ते दुसऱ्याची ॲटिट्यूड तुम्हाला बदलता येईल, पण कधी, जेव्हा तुम्ही स्वतःची ॲटिट्यूड बदलायचे मास्टर बनाल तेव्हा. बरोबर, अगदी बरोबर. स्वतःची ॲटिट्यूड तुम्ही बदलायला तयार नाही आणि तुम्ही दुसऱ्याची ॲटिट्यूड बदलायच्या गोष्टी करता, ते होऊ शकत नाही. तो म्हणणार मी कशाला बदलू. जर तुला प्रॉब्लेम आहे तू बदल.
आणि जसा एखादा माणूस काय होता, आपण थिएटरमध्ये गेलेलो आहोत, आपल्या पुढे एखादी व्यक्ती बसलेली असते आणि तुम्ही मागे बसलाय, तुमच्यापेक्षा त्याचं तर डोकं मोठं असतं, तुम्हाला काय पुढचा पडद्यावरचं दिसत नाही, असं होतं की खूपदा नाही? होतं हां, असं. खूपदा होतं. मग तुम्ही जर त्याला म्हणालात की हां काका तुमच्या मला पुढचं दिसत नाही हो, तो आपण एक्सचेंज करूया का सीट, तो तयार होईल? नाही होणार, कारण त्याला मागे यावं लागणार. हां, मग तो म्हणेल मी कशाला बदलू, मलाही तर माझे सीट नंबर मिळालेले, मी इथे बसणार. मग आपलं कोणाला बदलावं लागतं? स्वतःला आपल्याला बदलावं लागतं. आपल्याला त्याने तिकडे डोकं केलं तर आपल्याला इकडे करावं लागतं, आहे की नाही? तर स्वतः बदलल्याशिवाय जग बदलतच नाही. स्वतःची वृत्ती बदलायची आवश्यकता आहे, स्वतःची दृष्टी बदलायची आवश्यकता आहे. आणि दृष्टीचा आणि एक तुम्हाला गोष्ट सांगतो पहा, एखादा प्रॉब्लेम आहे तुमच्या जीवनात, प्रत्येकाच्या जीवनात प्रॉब्लेम तर येतातच येतात. तर हे जे प्रॉब्लेम आहेत त्या प्रॉब्लेमकडे बघण्याचा दृष्टिकोनसुद्धा, जर तुम्ही नकारात्मक दृष्टिकोन धरलात तर त्या प्रॉब्लेमला पाहूनच तुम्ही हतबल होता. जनरली आत्ता मी जे पाहते, एखादा प्रॉब्लेम आहे, एखादी समस्या आपल्या समोर आली, नॅचरली फर्स्ट जो ॲटिट्यूड येतो, 95% लोक म्हणा, एक 5% लोकांना आपण वेगळं ठेवू, निगेटिव्ह ॲटिट्यूडच येतो. फॉर एक्झाम्पल एखादा ॲक्सिडेंट झालेला आहे, तर दुसऱ्या ठिकाणी कुठतरी ॲक्सिडेंट झालेला आहे, आपण घरात बसलेलो आहे, फर्स्ट आपला जो थॉट असतो तो निगेटिव्हच असतो. 95% लोकांचं मी म्हणते ॲटिट्यूड त्याच्याप्रती जो निर्माण होतो की काहीतरी झालंच असेल, असं नाही की नाही सगळं ठीक असेल. मला हेच विचारायचं की हे ॲटिट्यूड पॉझिटिव्हमध्ये नेण्यासाठी आपल्याला एक्झॅक्टली काय करावं लागेल? पॉझिटिव्ह ॲटिट्यूड करायचं आहे, पण ते करण्यासाठी काय करावं लागेल? ते करण्यासाठी पहिलं स्वतःवरती वर्क करायला पाहिजे. वर्क म्हणजे एक्झॅक्टली काय करावं लागेल? तर एक तर ॲटिट्यूड, त्याच्यावरून व्हिजनवरती आपण आलो. हां, तर मी तुम्हाला काय सांगतो, समस्याला बघून एवढा मोठा प्रॉब्लेम आला, आवाढव्य प्रॉब्लेम समजून जर तुम्ही प्रॉब्लेम मोठा करत गेलात, तुम्ही प्रॉब्लेम कॉन्शियस झालात, समस्या स्वरूप झालात, तर तुम्ही समस्येच्या पुढे म्हणजे त्यामुळे तुम्ही समस्या मोठी करता आणि समस्याच्या पुढे तुम्ही छोटे बनता, तुम्ही हतबल बनता. आणि ते हिंदीमध्ये जशी म्हण आहे, राई का पहाड बना दे. एखाद्या गोष्टीला मोठं करणं किंवा एखाद्या मोठ्या गोष्टीला छोटं करणं, हे दोन्ही कसब आपल्यामध्ये आहेत. हां, आणि कसब कुठलं वापरायला पाहिजे? मोठ्या गोष्टीला सुद्धा छोटं करणं आणि छोटीला जसं काहीच नाही म्हणून उडवून टाकणं. मोठ्या प्रॉब्लेमला छोटा प्रॉब्लेम बनवून काहीच नाही म्हणून. ॲक्च्युअलमध्ये हे तुम्ही जे म्हणतायत की मोठ्या गोष्टीला छोटं करणं, मी माझ्या जीवनामध्ये सांगते, पहिला खूपदा असं व्हायचं की छोट्या छोट्या गोष्टीला मोठं करायचं, पण जेव्हापासून ह्या जीवनमूल्य या कार्यक्रमामध्ये जुडले आहे, प्रयत्न करायला लागले आणि असा अनुभव येतोय, आम्ही 100% नाही म्हणेल, पण सिच्युएशन आल्यानंतर हळूहळू त्या म्हणजे टाईम जाऊ देते आणि टाईम जाऊ दिल्यामुळं ती गोष्ट हळूहळू छोटी होत जाते. म्हणजे वेळ तेव्हा जेव्हा ती समस्या आहे तेव्हा त्या वेळेला जाऊ देते, थोडं पेशन्स ठेवते आणि मग हळूहळू स्वतःच्याच लक्षात येतं की आता हा प्रॉब्लेम जो आला आहे त्याला शांतपणे फेस करणंच आवश्यक आहे. तर आपला दृष्टिकोनावरती व्हिजनवरती गोष्ट चालली की नाही, तर ह्या ज्या समस्या आहेत की नाही, त्यांच्याकडे तुम्ही जर अशा पद्धतीने बघितलं तर तुम्ही हतबल व्हाल. समस्या मोठी होईल, तुम्ही लहान व्हाल. हां, कारण तुमचा निगेटिव्ह ॲटिट्यूड आहे. बरोबर. परंतु जर तुम्ही दुसऱ्या दृष्टिकोनातून बघितलं की बरं ठीक आहे, हे असा कठीण प्रसंग आहे, हां, किंवा हा एक चॅलेंज आहे, मला आव्हान आहे, किंवा ही एक टेस्ट आहे, परीक्षा आहे. परीक्षेशिवाय कसं तुम्ही पुढच्या वर्गात जाणार? बरोबर. परीक्षा तर आवश्यक आहे. किंवा हा एक स्पीड ब्रेकर आहे, हां, माझा वेग कंट्रोलमध्ये आणण्यासाठी. तर अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही त्या ह्याच्याकडे पाहाल. खूपच छान आपण 1-2 एक्झाम्पल जे दिली आहेत ते जरा दर्शकांनी लक्षात ठेवली की कुठलीही समस्या आली तर एक स्पीड ब्रेकर आहे, पुन्हा नॉर्मल रोड हा येणारच आहे. हे जर लक्षात ठेवलं तर खूप सारं चेंजेस येऊ शकेल. असे स्पीड ब्रेकर रोडवर आपण आहोत तेव्हा स्पीड ब्रेकर तर येणारच आहे. हे फारच छान उदाहरण आहे की स्पीड ब्रेकरला तुम्ही त्याला हे करत जावा, पुढं नॉर्मल परत रोड आहे, त्याला पुढं जात जावं. देखील वेगावर नियंत्रण राहील. राईट. नाहीतर वेगावर नियंत्रण नसेल तर ॲक्सिडेंट होतात. त्यासाठी त्यांची आवश्यकता पण आहे. तर जेव्हा आपण असा दृष्टिकोन, पॉझिटिव्ह दृष्टिकोन घेतो की नाही, तेव्हा तो प्रॉब्लेम सोडवणं म्हणजे तुम्ही आता समस्या स्वरूप नाही बनत, तुम्ही समाधान स्वरूप बनता की असा चॅलेंज आहे, ओके आता काय करूया,
ह्याचं उत्तर काय, या दृष्टिकोनातून जेव्हा तुम्ही पाहायला लागता तेव्हा तुम्हाला म्हणजे तुमच्या दृष्टिकोनामध्ये बदल केल्यानंतर तुम्हाला त्याचं उत्तर येतं. हां, तसं ॲटिट्यूड, व्हिजन, त्याप्रमाणे वर्ल्ड. त्याचप्रमाणे आपण तुमच्या लक्षात असेलच की आपण ॲटिट्यूडनंतर विचार उत्पन्न होतात किंवा कधीकधी भावना उत्पन्न होतात, भावनातून विचार उत्पन्न होतात किंवा विचारातून भावना उत्पन्न होतात, इमोशन्स पण तयार होतात. तर ह्यापासून आपल्याला प्रत्येक विचारापासून तरंग बनतात, विचारांचे तरंग. हे आपण बघितलं होतं, व्हायब्रेशन. आणि व्हायब्रेशन थिअरीवरती पण आपण बोललो होतो, बरोबर. पण तेव्हा आपण एक टेलिपथीचं उदाहरण दिलं होतं. लक्षात असेल तुमच्या तर. फ्रेंडचं उदाहरण दिलं होतं, टेलिपथीचं उदाहरण दिलं होतं. तर तुम्हाला पाहिजे असेल तर मी आणि एखादं सुंदर उदाहरण देऊ शकतो माझ्या जीवनातलं. आपलं आजची ही चर्चा आपल्याला इथंच थांबावी लागेल. प्रकाश भाऊ, आजचा जो एपिसोड होता खरंच खूप मजा आली त्यामध्ये, की ॲटिट्यूड काय आहे हे आज जाणून घेतलेलं आहे. आणि ॲटिट्यूड हा जर पॉझिटिव्ह करायचा असेल तर तुम्ही जे 2 एक्झाम्पल्स आज दिले की लाईफ इज अ चॅलेंज, की अनेक प्रकारच्या समस्या, अनेक प्रकारच्या परीक्षा येणार आहेत, पण जर तुम्ही हे समजला की त्या स्पीड ब्रेकर्स आहेत, रोडवर तुम्ही व्हेकल चालवताय, स्पीड ब्रेकर येणार आहे, त्याला ओलांडून तुम्ही पुढं जाल, तुम्ही थांबणार नाही आहे तिथं. तर तसंच जीवनात येणाऱ्या समस्याला स्पीड ब्रेकर समजा आणि त्याला पालटून किंवा त्याला ओलांडून पुढं चला, तर ही लाईफ खूपच सुंदर होईल. आपले खूप खूप धन्यवाद. उद्या पुन्हा आपल्याबरोबर ही चर्चा अशीच पुढे ठेवू. दर्शक हो, सकारात्मक ॲटिट्यूड, सकारात्मक दृष्टिकोन करण्यासाठी तुम्ही आजपासूनच प्रयत्न सुरू करा. लाईफमध्ये अनेक प्रॉब्लेम्स, अनेक समस्या येणारच आहेत, त्या काही थांबणार नाही आहेत. पण तुमचा जर दृष्टिकोन सकारात्मक असेल तर तुम्ही नक्कीच त्यापासून दूर होऊ शकाल. आणि अधिक माहितीसाठी आपण संपर्क साधू शकता www.bkmarathi.com या वेबसाईटवर. पुढील भागात पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार. ईश्वर निर्मित या सुंदर जगात जगण्याचे कसब ज्याला गवसले तो खरा भाग्यवान. या जगात त्यापेक्षा आणखीन श्रेष्ठ प्राप्ती नसावी आणि ही प्राप्ती आपणाला व्हावी हेच आमचे ध्येय. अत्याधुनिक जगाच्या उंबरठ्यावर श्रेष्ठ संस्कृतीच्या भक्कम पायाची गरज आहे. विश्वास हा भारतीय संस्कृतीचा पाया आहे. चमत्कार, मंत्रतंत्र अशा मोजमापात ईश्वराला न तोलता त्याची खरी ओळख असणे आवश्यक आहे. जगण्याची कला म्हणजे काय, स्वतःची खरी ओळख काय, हे जाणून घेण्यासाठी संपर्क करा आमच्या स्थानीय ब्रह्मकुमारी विद्यालयाशी किंवा संपर्क करा या नंबरवर 9422859497. आमचा पत्ता आहे ब्रह्माकुमारी विद्यालय, भानापेठ वाड, कस्तुरबा रोड, चंद्रपूर 442402. आणि आमचा ईमेल bkmarathi@gmail.com किंवा भेट द्या www.bkmarathi.com या संकेतस्थळावर. जीवनमूल्य व्याख्यान आणि मेडिटेशन गीतांची DVD MP3 उपलब्ध आहे. आमचे मुख्यालय आहे माउंट आबू, राजस्थान.